नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर. मुंबई मंडळाकडून लॉटरी शिवाय घरेची जाहिरात 3 फेब्रुवारीला येणार असे सांगण्यात आलेले होते. जाहिरात ही वृत्तपत्रामध्ये आली होती, पण तांत्रिक अडचणीमुळे याची सविस्तर जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलेली नाही आणि ही सोडत जी आहे ही पुढे ढकलण्यात आली. लॉटरीशिवाय मुंबईत घर घ्यायचं असेल तर किती दिवस आणखी वाट पाहावी लागणार आहे? याआधी म्हाडामार्फत तुम्हाला जर घर मिळालं असेल किंवा अजून एखादं घर जर तुमच्या नावावरती असेल तर या लॉटरीमध्ये घर मिळवता येईल का? आधार कार्ड, पॅन कार्ड, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र हे असतानाच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेमध्ये जर तुम्ही घर घेणार असाल तर यासाठी म्हाडाकडून आणखी एक कागदपत्र द्यावं लागणार आहे, असं म्हाडाकडून एक परिपत्रक काढून सांगण्यात आलेलं आहे. तर लागणारं हे एक्स्ट्रा डॉक्युमेंट कोणतं आहे त्याबद्दल आणि इतर सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल. तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. चला तर मग सुरुवात करूया. दिनांक 2 फेब्रुवारी रोजी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेमधील 120 घरांच्या विक्रीसाठी उद्या जाहिरात. इच्छुकांनो, घरांच्या विक्री किमतीच्या 10% रक्कम तयार ठेवा, असं हे सांगण्यात आलेलं होतं आणि एक संक्षिप्त जाहिरात आलेली होती. यासाठीची जाहिरात ही 5 फेब्रुवारीला येणार, तसेच ऑनलाईन नोंदणीसुद्धा 5 फेब्रुवारीला सुरू होणार असं सांगण्यात आलं होतं. पण 3 फेब्रुवारीला दुसऱ्या दिवशीच लगेच म्हाडाकडून काही तांत्रिक अडचणीमुळे ही सोडत पुढे ढकलण्यात येत आहे असं सांगण्यात आलं. आता आपण ही 120 घरांसाठी जी सोडत आहे प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य तत्वावरती म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून पहिल्यांदाच अंमलात आणली जाणार आहे. तर ही सोडतीसाठी आणखी किती दिवस वाट पाहावी लागणार आहे त्याबद्दलचं अपडेट पहिल्यांदा पाहूया आणि त्यानंतर आणखी कोणतं डॉक्युमेंट द्यावं लागणार आहे ते आपण दुसऱ्या भागामध्ये पाहूया. मुंबईत म्हाडाचं विना सोडत घर हवंय, आता इतके दिवस वाट पाहावी लागणार. मुंबई मंडळाच्या सोडतीतील घरांना प्रचंड प्रतिसाद मिळतो. परवडणारी घरे विकली जात आहेत, मात्र कोट्यवधीची घरे काही केल्या विकली जात नसल्याने महागडी घरे मोठ्या संख्येने रिक्त राहत आहेत. मुंबईत सोडतीशिवाय म्हाडाचे घर खरेदी करण्यासाठी इच्छुकांना आणखी आठवडाभर वाट पाहावी लागणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेच्या संगणकीय प्रणालीत तांत्रिक अडचणी आल्याने मंडळाने नोंदणी, अर्ज विक्री, स्वीकृती प्रक्रिया अचानक पुढे ढकलली होती. ही प्रक्रिया पुढे ढकलून 1 आठवडा झाला असून अजूनही प्रक्रिया सुरू करण्याबाबत निर्णय झालेला नाही. पुढील आठवड्यात ही प्रक्रिया सुरू करण्याचे मंडळाचे नियोजन आहे. मुंबई मंडळाच्या सोडतीतील घरांना प्रचंड प्रतिसाद मिळतो. परवडणारी घरे विकली जात आहेत, मात्र कोट्यवधीची घरे काही केल्या विकली जात नसल्याने महागडी घरे मोठ्या संख्येने रिक्त राहत आहेत. 2 वा त्यापेक्षा अधिक सोडत काढूनही घरे विकली जात नसल्याने रिक्त घरांची विक्री प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत करण्याचा निर्णय मुंबई मंडळाने घेतला. दिवाळीनंतर ही योजना सुरू होणे अपेक्षित होते, मात्र काही कारणांमुळे या योजनेस विलंब झाला. पण ही योजना मार्गी लावण्याचा निर्णय घेत 3 फेब्रुवारीला 120 घरांची प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत विक्री करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली. या जाहिरातीनुसार गुरुवारी 5 फेब्रुवारीपासून अर्ज नोंदणीस सुरुवात होणार होती, तर 12 फेब्रुवारीपासून अर्ज विक्री, स्वीकृती आणि अनामत रक्कम भरून सदनिका निश्चित करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात होणार होती. म्हाडाच्या सोडतीतील घरांची अनेक अटीसापेक्ष विक्री करण्यात येते. यापैकी मुख्य अट म्हणजे म्हाडाचे वा कोणत्याही सरकारी योजनेतील घर नसलेल्या, मालकी हक्काचे घर नसलेल्यांनाच सोडतीत सहभागी होता येते. तर कौटुंबिक उत्पन्न मर्यादाही लागू होते. एका वेळी म्हाडाचे एकच घर घेता येते आणि त्यानंतर पुढे कधीही सोडतीत सहभागी होता येत नाही. त्यामुळे या अटीमध्ये न बसणाऱ्यांना म्हाडाचे घर घेता येत नाही. अशा वेळी प्रथम प्राधान्य योजनेतील घर घेण्यासाठी कोणत्याही विशेष अटी नाहीत. केवळ अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे आणि तो भारताचा नागरिक असावा, इतकीच अट आहे. या योजनेअंतर्गत एका वेळी एकापेक्षा अधिक घरे घेता येतात. त्यामुळे या योजनेकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे. पण नोंदणीच्या 1 दिवस आधीच मंडळाने नोंदणीसह सर्व प्रक्रिया पुढे ढकलली आणि इच्छुकांची प्रतीक्षा लांबली.
म्हाडाच्या सोडतीची संगणकीय प्रणाली असो वा इतर कोणतीही संगणकीय प्रणाली ती अत्यंत कार्यक्षम असल्याचा दावा मंडळाकडून करण्यात येतो. मात्र मागील काही दिवसापासून म्हाडाच्या संगणकीय प्रणालीत सातत्याने अडचणी येताना दिसत आहेत. संगणकीय प्रणालीतील तांत्रिक अडचणीमुळेच पुणे मंडळाची 4186 घरांची सोडत लांबणीवर गेली होती. तर आता याचा फटका मुंबई मंडळाच्या प्रथम प्राधान्य योजनेला बसला आहे. तांत्रिक अडचणीमुळे ऐनवेळी योजनेची प्रक्रिया पुढे ढकलण्याची नामुष्की मंडळावर ओढवली आहे. तर प्रक्रिया पुढे ढकलून आठवडा होत आला तरी अद्याप तांत्रिक अडचणी दूर झालेल्या नाहीत. त्यामुळे म्हाडाच्या संगणकीय प्रणालीच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान 120 घरांच्या प्रथम प्राधान्य योजनेतील नोंदणीला केव्हा सुरुवात होणार याविषयी मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांना विचारले असता त्यांनी पुढील आठवड्यात नोंदणी सुरू होईल अशी माहिती दिली. त्यामुळे पुढील आठवड्यात नोंदणी सुरू होऊन त्यानंतर आठवड्याभराने प्रत्यक्ष घर खरेदीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. आता आपण म्हाडाकडून जे दुसरं अपडेट देण्यात आलेलं आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड, जात प्रमाणपत्र, त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र याशिवाय आणखी कोणतं एक नवीन कागदपत्र डॉक्युमेंट द्यावं लागणार आहे त्याबद्दलची माहिती घेऊया. म्हाडाच्या प्रथम प्राधान्य योजनेतील घरांसाठी आता हा दाखला अनिवार्य. मुंबई मंडळाचा मोठा निर्णय. मुंबई मंडळाच्या सोडतीतील महागडी घरे 2 वा त्यापेक्षा अधिक वेळा सोडत काढूनही विकली गेलेली नाहीत. अशी 120 घरे असून या रिक्त घरांमुळे मंडळाचा महसूल अडकला आहे. मुंबई मंडळाचे आठवड्याभरात प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत 120 घरांच्या विक्रीसाठी नोंदणी प्रक्रियेला सुरुवात करणार आहे. या योजनेअंतर्गत घर घेण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र असेल असे मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. पण आता मात्र प्रथम प्राधान्य अंतर्गत घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी महाराष्ट्रातील वास्तव्याचा दाखला बंधनकारक करण्यात आला आहे. यासंबंधी निर्णय मंडळाने घेतला असून त्यानुसार संगणकीय प्रणालीत बदल करण्यात येत आहे. त्यामुळे वास्तव्याचा दाखला नसलेल्यांनी तातडीने दाखला काढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणे आवश्यक आहे. या योजनेत सहभागी होऊन घर घेण्यासाठी केवळ आधार कार्ड व पॅन कार्ड इतकीच कागदपत्रे आवश्यक आहेत, तर कोणत्याही कागदपत्राची गरज नाही. सामाजिक आरक्षणातील घर असल्यास मात्र जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असते. त्यामुळे जाहिरात आल्यानंतर नोंदणी करण्यासाठी इच्छुक असणारे निर्धास्त होते. पण आता मात्र इच्छुकांना महत्त्वाचे कागदपत्र जमा करावे लागणार आहे, ते म्हणजे वास्तव्याचा दाखला. मुंबईतील प्रथम प्राधान्य योजनेसाठी मुंबई मंडळाने महाराष्ट्रातील वास्तव्याचा दाखला बंधनकारक केल्याची माहिती म्हाडातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी लोकसत्ताला दिली. महाराष्ट्रातील अर्जदारांना ही घरे घेता यावीत या हेतूने ही अट कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आता वास्तव्याचा दाखला असेल तरच प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत घर खरेदी करता येणार आहे. हा दाखला काढण्यासाठी मोठा अवधी लागतो. त्यामुळे नोंदणीनंतर वास्तव्याचा दाखला काढण्यासाठी वेळ मिळावा यासाठी अर्ज विक्री स्वीकृती आणि सदनिकेची 10% रक्कम भरून घेण्याच्या प्रक्रियेत 15 दिवसांचा अवधी ठेवला जाणार आहे. नोंदणी सुरू झाल्यानंतर 15 दिवसांनी पुढील प्रक्रिया सुरू होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या अनुषंगाने फेब्रुवारीच्या 3ऱ्या आठवड्यात नोंदणी सुरू होईल आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात प्रत्यक्ष घर खरेदी प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.